नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचे मराठी मालिका या चॅनलमध्ये स्वागत आहे. लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या पुढील भागात आपण बघणार आहोत की अजून तरी नंदिनी रोमॅन्टिकच असते. तिची काही उतरलेली नसते. बऱ्याच गप्पा जीवाबरोबर मारलेल्या असतात. कारण एवढ्या 21-22 दिवसाचं ते भांडण आणि त्याचसोबत इथे एवढ्या दिवसाचा हा दुरावा, ह्या सगळ्या गोष्टी आता इथे आज मिटलेल्या असतात. कारण नंदिनीला काहीच आठवत नसतं. ती 16 डिसेंबर आणि वगैरे वगैरे. तेव्हा नंदिनी आता शेवटी बेभान होऊन जीवासोबत असते. अगदीच तोल जातो. जीवाच्या गळ्यामध्ये हात टाकलेले असतात, हात गुंपलेले असतात आणि जीवाच्या फार जवळ असते. जीवाच्या चेहऱ्यावरून हात फिरवत असते. त्याचा चेहरा दोन्ही हातामध्ये घेतलेला असतो आणि एकदमच त्याच्या जवळ असते. अक्षरशः जीवाला तर हे सगळं काय चाललंय, खरंच हे स्वप्न आहे का हे खरं आहे, ह्या गोष्टीची मात्र त्याला जाणीव नसते त्या क्षणाला. पण नंदिनी खरंच बरी असती किंवा ती ड्रिंक घेतलेली नसती तर तिने आपल्यासोबत अशी वागली असती का? तिने आपल्यासोबत ह्या गोष्टी केल्या असत्या का? तर अजिबातच नाही. तर इकडे मात्र दुसऱ्या दिवशी सकाळीच डायरेक्ट दाखवलंय. नंदिनीचा बहुतेक इथे पार्थला फोन आलाय आणि जीवा घरी येतोय असं सांगण्यात आलेलं आहे. आता फोन ठेवतो ना ठेवतो, तोच जीवा दाराशी आलेला असतो. तेव्हा दरवाजाकडे सगळ्याजण वळतात आणि जीवा आलेला असतो. त्याची तीच सुटकेस, तीच बॅग घेऊन. तेव्हा विक्रम धावतच म्हणत असतात, "अरे अरे अरे अरे, चला चला चला, मुलगा आणि सून येते घरात, तोच दिवाळी दसरा." असं म्हटल्याबरोबर सगळेजण जीवाचं कौतुक करण्यासाठी, त्यांचं वेलकम करण्यासाठी दरवाजाकडे धावलेले असतात. नाश्ता करता करताच. आता जीवा एकटाच तिथे असतो. त्यामुळे इथे पार्थ म्हणत असतो, "अरे जीवा, नंदिनी कुठे?" असा पार्थचा जीवाला प्रश्न असतो. आणि तेव्हा मात्र त्यावर जीवाने एकच उत्तर दिलेलं असतं. ते म्हणजेच की कोण नंदिनी? परत जीवा आणि नंदिनीमध्ये भांडण झाले काय? ते तर पुढील भागातच कळेल. तोपर्यंत तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.